Hey there, welcome to my YouTube channel. Madhukar Sargar77. I am super excited to have you here. If you enjoy what you see, please show your support by giving this video a like and sharing it with your friends. Don't forget to subscribe to my channel so you never miss out on any of my new vlogs. Thank you so much for being part of this amazing journey. मित्रांनो, ही गचांडे कंपनीची शाळा आहे, कार्यशाळा म्हणावं लागेल. गणपती बाप्पा, दुर्गा माता यांचा गेल्या 22 वर्षापासून हा व्यवसाय आहे. आणि बघा, खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. ही पण मूर्ती बघा साधारण 4-5 फुटाची असेल, आहे ना? हां, 4-4.5 फुटाची मूर्ती आहे ही. पण पाहिजेल अशा तुम्हाला मूर्त्या इथे भेटेल. आणि इथे बघा एक मूर्ती आहे, एकविरा आहे का? हां, मांढरदेवी. ही मांढरदेवीची मूर्ती आहे बघा. हिचं कलरचं काम अजून व्हायचं आहे. बघा किती सुरेख आहे. ज्यावेळी कलर होईल तर खूप छान असेल. आपण या मूर्तीला नक्की कव्हर करणार कलर झाल्यावर. छोट्या छोट्या बी मूर्त्या आहेत, त्याचं कलरचं काम सुरू आहे. कारण मूर्त्या सुकल्यामुळे लवकर कलरचं काम होत नाही. चालायचं, अजून आपल्याला आगमन सोहळा बाकी आहे, लांब आहे डेट. तोपर्यंत हे काम पूर्ण होऊन जाईल. आणि अजून यांची पुढे कार्यशाळा आहे, ती पण बघूया आपण. चला. इथे यांचं मूर्त्या म्हणजे जोडकाम चालू आहे सध्या. हा बी एक वर्कशॉप गचांडे बंधूचाच आहे. हे बघा, कार्यशाळेमध्ये सगळं सुरू आहे. ही बघा, एक खूप मोठी मूर्ती आहे. 5-6 फुटाची असेल. ही 6.5 आहे. 6.5 फुटाची मूर्ती आहे ही. ही एक मूर्ती आहे बघा मित्रांनो. ही काली माता. शिस्तीत माझ्या ह्याच्यामुळे तुमचं हे नको, मी घेऊ शकतो. ही काली माता आहे. तिथे अजून काम सुरू आहे. हां, तेच ना, जोडकाम चालू आहे. त्याचं फायनल फिनिशिंग चालू आहे. मूर्त्या फार कमी आणल्या तू? नाही, जास्त आहे, कमी वाटतं मला. हां, हो. ठीक काली माता. ह्याचं बी टचअप फायनल काम चालू आहे. हां, पॉलिशिंगचं हे बी आहे. तुम्ही जरूर भेट द्या गचांडे बंधू कला केंद्राला. आणि इथं खूप छान छान मूर्ती आहेत दुर्गा मातेच्या. चला मग आता इथून आपण पुढल्या कार्यशाळेला भेट देऊया. मित्रांनो, गचांडे बंधू यांच्या पुढची कार्यशाळा आहे ती एकविरा. ती यांचेच रिलेटिव्ह आहेत, मावस भाऊ आहेत. यांच्या इथं जी मूर्ती आहे बघा, खूप छान अशी मूर्ती आहे बघा. मूर्ती बघतच राहावं असं वाटतं. दुर्गा मातेची मूर्ती आहे. आणि इथे बी पेंटिंग किती मस्त केलेलं आहे बघा. खूप छान अशी. डोळे बघा, डोळे किती साधले आहेत, चांगले प्रभावळ आहे. खूप छान आहे मूर्ती. इथे बी मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत. हे मला वाटतं 7 का 8 फूट आहे. मला 8 फूट 9 फूट वाटतं.
ही बी मूर्ती त्यापेक्षा खूप मोठी आहे दुर्गा मातेची. तिथे बी जोडकाम चालू आहे कार्यक्रम. हो का? आखणी करतात आखणी. बघ राजा इकडं तर एकदा नाव सांग. हेमंत काळे. हे या मूर्तीचं सगळं बघा, आपल्या सगळ्या मूर्त्यांचे कलर आखणीचं हे सगळं काम ते दोघं जण मिळून करतात. भाऊ जायचं तुम्ही पण मग भाऊ चेहऱ्यात दिसतं. बघायची मूर्ती काही मूर्त्या सुकायला आहेत, काही पेंटिंगला घेतात, काही पॉलिश चालू आहे, काहींचं जोडकाम बाकी आहे. मला नाडू झालं. नको तसं नको, उगच हे नको. त्याने बिचारे म्हणणार आमच्याबद्दल असं. ही मूर्ती बी खूप छान आहे. मागचं प्रभाव खूप खास आहे. ही मूर्ती आहे ना, तुम्ही डिस्प्ले. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पुढल्या कार्यशाळेला. सुरेखाट डिस्प्लेची यांची जी मूर्ती आहे खूप छान आहे बघा. ती आता तुम्हाला दाखवली याच्या अगोदरची. त्या बी मूर्ती आहेत बघा, खूप मोठ्या मूर्ती आहेत. त्याचे बी डोळे खूप छान असे, खास करून यांचं साडीवर खूप छान आहे. आपण सिंधी कॅम्पमध्ये आलेलो आहोत बघा. सगळ्या दुर्गा मातेच्या लहानपासून ते मोठ्या मूर्त्या तुम्हाला छान छान दिसतील. आर्ट गॅलरीचं काम बी खूप चांगलं आहे. हे बघा हे डायमंड खाण्याची आई तो पॅटर्न मारला आहे यांनी. महाशिरावाली मूर्त्या थोड्याच आहेत पण खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह मूर्त्या आहेत या. तुम्ही एकदा जरूर भेट द्या. हे बघा किती मस्त मूर्ती आहे ही सुद्धा. एकदम अट्रॅक्टिव्ह मूर्ती आहेत, छान आहेत. वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये या मूर्त्या आहेत. तुम्हाला जरूर आवडेल. हा बघ ना.
छान असं ज्वेलरीचं काम आणि साडीचं काम खूप चांगल्या रीतीने केलेलं आहे. आणि डायमंडचं बी काम मस्त आहे. प्रत्येक मूर्तीमध्ये असा जीव ओतून टाकल्यासारखा वाटतं. बघतच राहावं. छोट्या मूर्त्यासुद्धा काय कमी नाहीत बघा. किती मस्त देखणी अशी मूर्ती आहे. मला वाटतं ही मूर्ती बुक झाली असावी, तेव्हा तिला प्लास्टिक घातलेलं दिसतं. इकडे खाली ठेवलेल्या काय मूर्त्या बुक झाल्यात का? खाली पण काही मूर्ती. मित्रांनो जरूर भेट द्या, कारण मूर्त्या बघूनच मन एकदम मोहक होतं. मूर्ती खूप छान आहे. मस्त अशी मूर्ती, छोटी मूर्ती पण. पण आता आपल्याला इकडं पुढे ही एक मोठी मूर्ती आहे. मूर्ती सुकवायचं काम चाललेलं आहे, कारण वेळ फार कमी आणि दिवस जवळ आलेले आहेत. ती मला वाटतं 7-7.5 फुटाची मूर्ती असते. नाही, 7-7.5 फुटाची मूर्ती आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. इकडे काय काम चालू आहे दुसरे, त्याचे सुकवायचं काम चालू आहे ना, म्हणजे जोडकाम म्हणतात, रिपेअरिंग. त्याचंही काम, त्याचे डोळे बघा किती छान. काय मूर्त्यांचे कलर झाले आहेत, काय अजून बाकी आहे, अपुर आहे, होऊन जाईल 2 दिवसात. ही बघा, ही मूर्ती किती मोठी आहे बघा. 11 फुटाची मूर्ती असा पाहिजे दुर्गे मातेची. छान अशी मूर्ती. ही बी 11 फुटाच्या वरची मूर्ती आहे. खूप मोठी मूर्ती आहे बघा.
इकडे त्या मूर्ती किती फुटाची असते ते सांगा. हे बघा, हे सगळं साधारण 11-12 फुटाची मूर्ती. आणि अख्ख्या सिंधी कॅम्पमध्ये जर मोठ्या मूर्त्या म्हणल्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 मूर्त्या श्री गणेश आर्टच्या आहेत बघा. मोठ्या आहेत मूर्त्या आणि काम चालू आहे. सगळ्यात मोठ्या सिंधी कॅम्पमध्ये मला ह्याच मूर्त्या दिसतात. हां आहे ना. आणि गणेश आर्ट्स त्यांचं गणपतीचं बी खूप चांगलं होतं, छान होतं. चला मग मित्रांनो, प्लास्टिक झाकलेलं आपण काढायला लावलेलं आहे. ठीक आहे, थँक्यू आपण प्लास्टिक काढल्याबद्दल, कारण मूर्तीचं सौंदर्य दिसलं. चला मग अशा रीतीनं आता पुढच्या कार्यशाळेला आपण भेट देऊया. बुकिंग झालेल्या मूर्त्या आहेत बघा मित्रांनो. सगळ्या मूर्त्या बघू सगळ्या. सिंधी कॅम्पमध्ये सगळ्यात मोठा कारखाना हा. सगळ्या मूर्त्या बुक पॅक करून ठेवल्या. रेडी पोझिशनमध्ये आता यातील काम चालू आहे, ते आपल्याला जरूर बघायला भेटते. त्यातली ही एक मोठी मूर्ती आहे बघा, किती मस्त आहे.